स्वीकृत व समिती निवडीचा उद्या फैसला। इच्छुकांची जोरदार फिल्डिंग, राजकीय वातावरण तापले। इचलकरंजी महापालिका निवडणुकीचा धुराळ खाली बसताच आता स्वीकृत नगरसेवक आणि विविध विषय समित्यांच्या निवडीकडे शहराचे लक्ष लागले आहे। भाजप महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्याने महापौर व उपमहापौर निवड सुरळीत पार पडली। मात्र उद्या शुक्रवार 20 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या विशेष सभेत स्वीकृत सदस्यांसह स्थायी समिती व इतर विषय समित्यांची निवड होणार असल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे। महापालिकेतील 16 प्रभागांतून 65 सदस्य निवडून आले असून भाजप महायुतीचे 47 तर शिवशाहू विकास आघाडीचे 17 सदस्य आहेत। शिवसेना उबाठा गटाचा 1 सदस्य आहे। नियमानुसार महायुतीला 4 तर आघाडीला 2 स्वीकृत सदस्यांची संधी मिळणार आहे। उमेदवारी न मिळालेल्या इच्छुकांना दिलेल्या आश्वासनांची आठवण करून देत अनेकांनी नेत्यांकडे मोर्चे बांधणी सुरू केली आहे। स्थायी समिती व इतर विषय समित्यांच्या सभापती पदासाठीही जोरदार लॉबिंग सुरू असून निष्ठावंतांना संधी मिळणार की तज्ज्ञांना प्राधान्य दिले जाणार याबाबत उत्सुकता वाढली आहे। प्रभाग समित्यांच्या स्थापनेमुळे नव्या राजकीय समीकरणांचीही चर्चा रंगू लागली आहे। यामुळे उद्याच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। आज शहरात दिवसभर इम्रान बागवान, प्रकाश दत्तवाडे, अविनाश कांबळे, मारुती पाथरवट व संजय कांबळे, इम्रान हावेरी यांची नावे स्वीकृत सदस्य म्हणून फायनल झाल्याचे बोलले जात आहे। वसुंधरा शक्ती न्यूजसाठी पत्रकार विजय तोडकर। चॅनेलला सबस्क्राइब करा।